महात्मा फुले समाजसुधारक होते. मुलींची पहिली शाळा त्यांनी काढली हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पण महात्मा फुले हे उद्योजक होते, जमीनदार शेतकरी होते, बिल्डर होते, अर्थतज्ञ होते हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल. शाळा काढण्यासाठी आणि समाजकार्य करण्यासाठी लागणारा सर्व पैसा हा त्यांनी आजच्यासारख्या स्पॉन्सर शोधून सरकारची मदत घेऊन किंवा खाजगी भागीदारीतून उभा केला नव्हता, तर स्वतःच्या खिशातून खर्च केलेला होता. इतकंच नव्हे तर महात्मा फुलेंच्या कंपनीची वार्षिक उलाढाल ही त्यावेळी टाटा समूहाच्या वार्षिक उलाढालीपेक्षा जास्त होती. महात्मा फुले यांची आज 199वी जयंती आहे आणि त्यानिमित्तानं जाणून घेऊयात महात्मा फुलेंच्या या दुर्लक्षित उद्योजक पार्श्वभूमीविषयी. नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. महात्मा ज्योतिराव फुलेंचं कुटुंब हे तसं पूर्वापार सधन शेतकरी कुटुंब होतं. ते माळी समाजातील होते. त्यांचे वडील गोविंदराव यांची मोठी शेती होती. त्यांचं गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी. त्यांची बरीच शेती ही विहिरींच्या आधारे बागायती केलेली होती. गोविंदराव आणि त्यांचं कुटुंब शेतीत फुलांचं उत्पादन घेऊन पुण्यात विकायचे, त्यामुळेच त्यांचं आडनाव फुले पडलं. पुण्यात त्यांची एक पेढी आणि हक्काचा असा ग्राहक वर्ग होता. तो काळ होता पेशवाईच्या शेवटचा. 1818ला पेशवाई संपली आणि पुढं 9च वर्षात म्हणजे 1827ला महात्मा फुलेंचा जन्म झाला. त्यामुळे त्यांचे वडील आजोबा यांनी पेशवाई म्हणजे मराठीशाही अगदी डोळ्यांनी पाहिलेली होती. महात्मा फुलेंच्या वडिलांनी म्हणजेच गोविंदराव यांनी त्यांना लहानपणी पुण्यातील स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये शिकायला पाठवलेलं आणि यातूनच त्यांची आधुनिक शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी, पुढारलेले विचार दिसतात. महात्मा फुले जसजसे मोठे होऊ लागले तशी आपली वडिलोपार्जित शेती पाहू लागले. महात्मा फुलेंची शेती किती होती याचा आकडा जरी उपलब्ध नसला तरी काहीशे एकर इतकी शेती त्यांना असल्याचं सांगितलं जातं, ज्यात फुले तर होतीच, शिवाय भाजीपाला होता, आंब्याच्या बागाही होत्या. अनेक मजूर त्यांच्या शेतात काम करायला होते. फुलेंचं समाजकार्य मग सुरू झालं, पण त्यासाठी लागणारा पैसा त्यांनी स्वतः घरातून घातला. शेती तर भली मोठी होतीच, पण महात्मा फुलेंचे इतर अनेक व्यवसायही होते. बांधकाम क्षेत्रात ते होते. पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी नावाच्या कंपनीचे ते कार्यकारी संचालक होते. त्यांच्या माध्यमातून अनेक बांधकामांची कंत्राटं त्यांनी घेतली. अनेक दर्जेदार धरणं, कालवे, बोगदे, पूल, वाडे, कापड गिरण्या, रस्ते यांची कामं या कंपनीने केली होती. खडकवासला धरणाचे जे कालवे काढले गेले ते आजही आपल्याला दिसतात, ते फुलेंच्या याच कंपनीने काढले होते. तसंच एरवड्याचा पूल असेल किंवा कात्रजचा बोगदा सुद्धा याच कंपनीनं केला होता. पुण्याबाहेरची बांधकामं सांगायची झाली तर मुंबई महापालिकेची मुख्य इमारत, भंडारदरा धरण, परळचं रेल्वे वर्कशॉप, बडोद्याच्या सयाजीराव महाराज गायकवाडांचा राजवाडा अशी अनेक कामं या कंपनीनं केली होती. विशेष म्हणजे ही कंपनी टाटा उद्योग समूहापेक्षा मोठी असल्याचं सांगितलं जातं. 1869 साली टाटा उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल होती 20,000 रुपये आणि त्याच वर्षी महात्मा फुलेंच्या कंपनी वार्षिक उलाढाल होती 21,000 रुपये. यासोबतच महात्मा फुले हे प्रकाशकही होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ त्यांनी स्वतः प्रकाशित केले. तसंच बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी 1865 साली लिहिलं. ज्योतिरावांनी ते जातीभेद विवेकसर म्हणून प्रकाशित केलं. या कंपनीचं पुण्यात पुस्तक विक्री केंद्रही होतं. तसंच फुलेंचे सोन्याचे दागिने बनवण्याचे साचे विकण्याची एजन्सी होती. शेतीतून निघणारा भाजीपाला विक्री आणि पुरवठा यांचंही काम करणारी यंत्रणा त्यांच्याकडे होती. त्यांच्या शेतातील भाजीपाला हा त्यावेळी रेल्वेने मुंबईला पाठवला जात असायचा. महात्मा फुलेंच्या साहित्यातून त्यांचे उद्योगाभिमुख विचार दिसतात. कृषी औद्योगिक शिक्षणाचा त्यांनी धरलेला आग्रह दिसतो. शेअर्स खरेदी विक्री, दलाली यांच्यावर त्यांनी अनेक रचलेल्या कविता आहेत. त्यांच्यातून समाजाला अर्थसाक्षर करण्याचा त्यांचा असलेला दृष्टिकोनही आपल्याला दिसतो. अशाच एका कवितेत फुले म्हणतायत, शेअर्स मार्केटात खप कागदाचा, नफा दलालाचा बूड धन्य, शेअर्स कागदास पाहून रडती, शिव्या शाप देती याजो त्यास, शेअर्स वापराचा जळतो उद्योग, होऊनी निसंग मुढा लुटी, आळशाचा खरा नित्य हाच धंदा, दुरूनच वंदा ज्योती म्हणे. महात्मा फुलेंनी मुलींसाठी, दलितांसाठी, बहुजनांसाठी शाळा काढल्या हे आपल्याला माहिती आहे. पण या सर्व शाळांची एकूण संख्या किती होती तुम्हाला माहिती आहे का? तर ती होती तब्बल 19. त्यामुळे आजच्या भाषेत फुले हे शिक्षण सम्राट होते असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. फक्त त्यांनी त्या शाळांना आपल्या कुटुंबातील कुणाची नावं दिली नाहीत. डोनेशन घेऊन
माध्यमातून पैसा साचवला नाही की त्याच्या माध्यमातून राजकारणात शिरकावही केला नाही. कारण उद्योजक, जमीनदार, शेतकरी, बांधकाम व्यावसायिक, शिक्षण संस्थाचालक, प्रकाशक या सर्वांपेक्षा समाजसुधारक ही ओळख त्यांना महत्त्वाची वाटत होती आणि त्यामुळेच आज राज्यभर नाही तर देशभर त्यांची ओळख आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.